तर आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे. अ ब्लॅक रेक्टँग्युलर सरफेस ऑफ एरिया ए इमिट एनर्जी ई पर सेकंड at 27 degrees Celsius. If length and breadth are reduced to 1/3 of initial value, लेंथ पण रिड्यूस करायचं आणि ब्रेथ पण रिड्यूस करायचं आहे कुठपर्यंत 1/3 त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूच्या. अँड टेम्परेचर इज रेस टू 327 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर 327 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. देन द एनर्जी इमिटेड पर सेकंड बिकम, तर एनर्जी रेडिएटेड पर सेकंड, तर आपल्याला E2 फाईंड करायचं आहे किती असेल. तर तो 2016ला हा प्रश्न आलेला होता. तर या क्वेश्चनचे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी पहिलं ए ऑप्शन आहे 4E डिवायडेड बाय 9, बी ऑप्शन आहे 7E डिवायडेड बाय 9, सी ऑप्शन आहे 10E डिवायडेड बाय 9 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 16E डिवायडेड बाय 9. चला आता बघूया या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं नेमकं आन्सर कोणतं असेल ते. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक रेक्टँग्युलर ब्लॅक सरफेस दिलेला आहे ज्याचा एरिया किती तर ए इतका आहे. ओके, मग इनिशियल एरिया जो आहे तो किती तर A1 ने रिप्रेझेंट करू आणि इनिशियल एरिया ए इतका आहे आणि रेक्टँग्युलर सरफेस आहे. मग रेक्टँगलचा एरिया का असतो लेंथ इंटू ब्रेथ, आज आलं इनिशियल एरिया. आणि याचं जे टेम्परेचर आहे इमिट एनर्जी करतोय एका सेकंदात. अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाईम म्हणजे Q/T जो आहे पहिल्या केसमध्ये तो दिलेला आहे तुम्हाला किती तर E इतका दिलेला आहे. ओके, एनर्जी इमिटेड पर सेकंड ॲट 27 डिग्री सेल्सिअस. जे टेम्परेचर दिलेले इनिशियल ते 27 डिग्री सेल्सिअस आहे. या सेल्सिअसचं कन्वर्जन कशात करावं लागेल आपल्याला केल्विन. मग 27 प्लस काय करायचं आपल्याला 273 जर ॲड केला, या दोघांचे जर ॲडिशन केलं तर ते भेटेल 300 केल्विन. हे झालं तुमचं इनिशियल टेम्परेचर. त्यानंतर त्याचा लेंथ आणि ब्रेथ जे आहे ते रिड्यूस करायचं आपल्याला 1/3 त्याच्या इनिशियल व्हॅल्यूला. तर L2 जो असणार तो किती असणार 1/3 रिड्यूस करायचं L इतकं, ठीक आहे, ओरिजिनलच्या. आणि ब्रेथ जे आहे ब्रेथ आपण कशाने करणार तर B2 ने पण करणार, तो पण आपल्याला रिड्यूस करायचा आहे 1/3. मग लेंथ आणि ब्रेथ दोन्ही आपण रिड्यूस केलं 1/3. ओके, आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते रेज करायचं 327 डिग्री सेल्सिअस. पण त्याच्या आधी आपण एरिया फाईंड करून घेऊ. एरिया A2 जर घेतला तर A2 असं तुमचं L2 इंटू B2. ओके, आणि एरिया A2 भेटेल आपल्याला. एरिया A2 काय भेटणार, लेंथ दिलेलं आहे तुम्हाला L डिवायडेड बाय 3 आणि ब्रेथ दिलेलं आहे तुम्हाला B डिवायडेड बाय 3 इतकं, राईट. मग यांना जर सॉल्व केलं तर L इंटू B 3 3 जागी झाला 9 झाला. पण L इंटू B का असतो तर A असतो, A डिवायडेड बाय 9 हा झाला तुमचा एरिया झाला. आणि जे टेम्परेचर दिलेलं आहे T2 ते दिलेलं आहे तुम्हाला 327 डिग्री सेल्सिअस. पुन्हा याचं कन्वर्जन आपण कशात करणार तर केल्विनमध्ये. 327 त्यात ॲड करायचं 273 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशात होणार केल्विनमध्ये. या दोघांचे जर ॲडिशन केलं 7 + 3 10, परत 7 + 3 10 कॅरी 1, 3 + 3 6, मग 600 केल्विन काय झालं त्याचं टेम्परेचर झालं. तर आपल्याला फाईंड काय करायचं आहे देन एनर्जी इमिटेड पर सेकंड बिकम. तर दुसऱ्या केसमध्ये आपल्याला Q/T फाईंड करायचं आहे दुसऱ्या केसमध्ये, ठीक आहे. तर या केसमध्ये आपल्याला स्टीफन्स-बोल्ट्झमन लॉ या ठिकाणी काय करावं लागेल तर यूज करावं लागेल. आणि स्टीफन्स-बोल्ट्झमन लॉ काय Q/AT हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट घेतो, कॉन्स्टंट घेणार आहे सिग्मा T⁴ हा झाला तुमचा फॉर्म्युला. पण आपल्याला जे फाईंड करायचं ते काय फाईंड करायचं Q/Tच फाईंड करायचं, राईट. मग Q/T घेतला आपण आणि हा जो असणार तो काय असणार A सिग्मा T⁴ काय झाला 4 झालं, ठीक आहे. मग याला आपण काय कन्सिडर करणार तर याला E फाईंड कन्सिडर करणार. मग आपल्याला काय फाईंड करायचं आहे E2 फाईंड करायचं. बघा Q/T म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचं आहे E2 फाईंड करायचं आहे. हा E2 आपण फाईंड करणार. मग एक काम करू, देअरफॉर डायरेक्टली आपण E2ला कशाने डिवाइड करणार तर E1 ने डिवायडेड करणार. ओके, E2ची व्हॅल्यू E2चा जो फॉर्म्युला आहे एरिया काय राहणार A2 सिग्मा तोच राहील आणि हा T2⁴ किती असेल 4 डिवायडेड बाय एरिया A1 सिग्मा किती असणार सिग्मा तेवढाच आणि हा T1⁴. E2 आपल्याला फाईंड करायचा आहे. पण E1 जो आहे E1 तो किती आहे तर E इतका आहे. तर त्याची व्हॅल्यू पुट करून टाकू. सिग्मा कॉन्स्टंट आहे तो काय झाला कॅन्सल. एरिया A2 किती आहे तर तो आहे A डिवायडेड बाय 9 आणि परत A1 किती आहे तर A1 आहे तुमचा A इतका. T2 किती दिलेला आहे T2 दिलेला आहे तुम्हाला 600.
मास 600 झाला आणि T1 जो दिलेला आहे तो आहे 300, पण दोघांचं पॉवर 4 दे, मग याचं ब्रॅकेट रेस टू काय केला आपण 4. एरिया काय आला कॅन्सल, दिस 0 0 कॅन्सल, अगेन 0 0 कॅन्सल, 3 1 जा 1, 3 2 जा 6. ओके, मग E2 जर घेतला तर 2 राहील डिवायडेड बाय 9. ई इकडे डिवायडेड, इकडे काय झालं तर मल्टिप्लाय. 2चा 4th पॉवर म्हणजे 2चा स्क्वेअर करा, 2चा स्क्वेअर 4 आणि परत 4चा स्क्वेअर करा, 4चा स्क्वेअर किती येणार 16, म्हणजे हे असं 16 डिवायडेड बाय 9E. मग आपली जी एनर्जी आहे, एनर्जी रॅडिएटेड पर सेकंड, एका सेकंदात किती एनर्जी रॅडिएट होणार तो असेल 16/9E. ओके, तर हे जर तुम्ही ऑप्शन जर या ठिकाणी चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी असेल आणि ऑप्शन डी म्हणजेच आपलं 16E डिवायडेड बाय 9 हे त्याचं फायनल आन्सर असेल.